नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक शॉपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत रेड वेल्वेट केक आहे, पण हा चीज क्रीमचा नाही आहे, व्हिपिंग क्रीमचाच आहे। म्हणून मी व्हाईट डच क्रीम तयार करून घेतलेली आहे। व्हाईट डच क्रीम म्हणजे आपल्या व्हिपिंग क्रीममध्ये आपण व्हाईट गनाश मिक्स करून घेतला की ती व्हाईट डच क्रीम होते। जसं आपण चॉकलेट गनाश मिक्स करून घेतो व्हाईट क्रीममध्ये तसंच। तर आता आपण याला बेसवरती केक बोर्डवरती लावून घेतलंय केक आणि त्याला शुगर सिरपने सोक केलं। त्यामध्ये थोडं मी व्हाईट गनाश यूज केलेला आहे स्पॉन्जवर आणि नंतर मी त्याला जे आपण व्हाईट डच क्रीम तयार करून घेतलेली आहे ती लावून घेतली। त्यानंतर मी व्हाईट गनाश फिलिंगमध्ये यूज केलेला आहे आणि नंतर जो आपलं दुसरं कटिंग होतं तेही ठेवून घेतला स्पॉन्ज, त्यालाही मी शुगर सिरपने सोक करून घेतलं आणि त्यालाही व्हाईट गनाशने असं वरती लावून घेतलं, थोडं स्प्रेड करून घेतलं आणि नंतर व्हाईट डच क्रीम लावून घेतली आणि फिलिंगमध्ये यूज केलेला आहे मी व्हाईट गनाश। आणि त्यानंतर मी जो आपला तिसरा लेअर कटिंग केलेला आहे तोही लावून घेतला आणि त्याला शुगर सिरपने सोक करून घेतलं आणि त्यालाही थोडं व्हाईट गनाश लावून घेतला आणि त्याला जी आपली व्हाईट डच क्रीम होती त्यानेच क्रम्बल कोट करून घेतला आणि क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर केकला मिनिमम 10 ते 15 मिनिटासाठी आपण सेट करायला ठेवून द्यायचं। जर आपला क्रम्बल कोट केलेला केक जर चांगला सेट झालेला असेल तर आपली जी फायनल कोटिंग असते ती खूप छान होते। आणि आता गरमीचं सीझन असल्यामुळे त्या क्रम्बल कोटला सेट करायला जरूर ठेवा, त्यामुळे फायनल कोटिंग ही चांगली सेट होते आपली। तर आता आपण फायनल कोटिंग करून घेऊया व्हाईट क्रीमने त्याला मी असं वरती पहिले टॉपला लावून घेतली क्रीम पॅलेटच्या साह्याने आणि नंतर मग साईड वॉलला आणि नंतर मी असं साईडला मी स्क्रॅपरच्या साह्याने डिझाईन करून घेतली। केक कोमी याला म्हणतात। आणि त्यानंतर मी एक्सेस क्रीम होती ती काढून घेतली आणि मी पायपिंग बॅगमध्ये जे आपण सनफ्लावर बनवायला जे नोझल यूज करतो फ्लावरचं ते भरून घेतलं आणि पहिला असं साईडला पूर्ण त्याला तयार करून घेतली डिझाईन। नंतर मग असं पूर्ण सेंटरपर्यंत करून घेतलं आणि मध्ये एक राऊंड रिकामी ठेवला। त्यामध्ये मी आपलं रेड वेल्वेटचा क्रम्बल माझ्याकडे उरलेलं होतं ते साईडला आणि मध्ये सेंटरला लावून घेतला आणि आता केक आपला कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।